कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत, तरुणानं स्वतःची किडनी 6 लाखांना विकली, पण नंतर असं कुणासोबतही घडू नये. कॉलेजची फी भरायला पैसे नसल्यामुळे आयुष नावाच्या तरुणानं आयुष्यभर लक्षात राहील असा धक्कादायक निर्णय घेतला. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. 2 महिन्यांपासून कॉलेजची फी भरता येत नव्हती, त्यामुळे तो सतत तणावाखाली होता. कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी जमीन गहाण ठेवण्याचाही प्रयत्न केला, पण तरीही पैसे मिळाले नाहीत. शिक्षण थांबेल या भीतीनं तो चिंतित असतानाच एका अज्ञात एजंटनं त्याच्याशी संपर्क साधला. त्या व्यक्तीनं 6 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी विकण्याची ऑफर दिली. सुरुवातीला आयुष हादरला, पण कुटुंबाची जबाबदारी, शिक्षणाचं स्वप्न आणि आर्थिक अडचण, त्यामुळे त्यानं अखेर हा निर्णय धोकादायक घेतला. एजंटनं आधी पैसे देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ऑपरेशन करण्याचं ठरलं. सर्व व्यवहार ठरल्यानंतर आयुषला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या खात्यात फक्त 3.5 लाख रुपये जमा झाले. उरलेले पैसे देण्याबाबत एजंटनं टाळाटाळ सुरू केली आणि काही वेळातच तो गायब झाला. आयुषला याचा मोठा धक्का बसला. एका बाजूला शरीर कमजोर झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला फसवणूक झाल्याचं वास्तव समोर आलं होतं. कुटुंबालाही ही घटना समजताच मोठा धक्का बसला. दरम्यान बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपणानंतर आयुष आणि ज्याला किडनी देण्यात आली त्या पारुलची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनाही तातडीनं लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.